ह्या नंबरवरून मला फोन यायला लागला आहे. हा नंबरवरून मला फोन आल्यानंतर मुलगी बोलली, हॅलो आपण कोण? अंजली माने काहीतरी नाव सांगितलं. अंजली माने बोलता काय? मी म्हटलं नाही, मी धनंजय पवार बोलतो आहे. तर नाही म्हटलं आम्हाला अंजली माने पाहिजे. मी म्हटलं नाही, हा धनंजय पवारांचा नंबर आहे. तर ते म्हटले, म्हणजे घाणेरड्या शिवात बोलली डायरेक्ट ती पोरगी, की नालायक, टिंब टिंब टिंब, आई टिंब टिंब टिंब, मादर टिंब टिंब टिंब, ह्या शब्दात बोलली. मला म्हटली, तू अक्षय पाटीलची बायको, हा बायकोचा नंबर आहे आणि तू तिचा नंबर घेऊन आम्हाला सांगतोयस की हा तुझा नंबर आहे. मी म्हटलं ताई तुमची काहीतरी गैरसमज होते, तुम्ही एकदा चौकशी करा, तुम्ही त्याला विचारा हा नंबर दिला आहे का आणि कुठला नंबर दिला आहे. उगाच विनाकारण म्हटलं तुम्हाला माझ्याकडून त्रास नको, मी काहीतरी बोलीन. म्हणजे सुरुवातीला ती मुलगी होती त्यामुळे मी स्वतःला थांबवलं होतं, मी कंट्रोल केलं होतं. एकतर मी स्वतः म्हणजे मी स्वतःच एक माझ्या दुकानच्या ह्याच्यामुळे मी एवढा व्यापलो आहे की मी स्वतःला वेळ देऊ शकत नाही आहे. मला एवढे हॅरॅसमेंट केल्या ना त्या आत्ता पोरगीनं, त्या मी तुम्हाला नंबर द्यालो याचं रिझन काय माहिती आहे काय? तुम्ही तिला फोन करा, तिला कळलं पाहिजे की हॅरॅसमेंट म्हणजे काय. ती असल्या घाण भाषेमध्ये माझ्याकडं बोलत होती. मी तिला विचारलं तू कुठं काम करतीस? तर मला म्हणते मी कुठल्या तरी तिनं नाव घेतलं मॅडम, ते रेकॉर्डिंग नाही किंवा माझा मोबाईल आयफोन असल्यामुळे ते रेकॉर्ड होत नाही. तिनं कुठलं तरी कंपनीचं काय तर नाव घेतली आणि त्या लोनच्या ह्याच्यात म्हणजे वसुलीमध्ये तिने काहीतरी काम करतात. मी म्हटलं तुमचं तुम्ही तिकडून घ्या ना, जी काय कर्ज घ्यायची आहे, जी काय कर्ज तुम्ही दिला आहे त्याला कोणीतरी तुम्ही जामीन पकडला आहे किंवा त्याचं घर कुठं आहे, काहीतरी शहानिशा तुम्ही केला असाल तिथं जावा, तिथून वसुली करा. तो कुणाचा पण नंबर देतो आहे. उद्या मी मुख्यमंत्र्याचा नंबर देतो, मी कुठं तर कर्ज काढतो 10 ठिकाणी, कर्ज काय माझी आहेतच हो, पण मी कर्ज 10 ठिकाणी काढतो आणि त्यांना सांगतो नाही नाही तिथं आमची बायको आहे आणि मुख्यमंत्र्यांना फोन करा, म्हणजे मुख्यमंत्र्यांचा नंबर देतो आणि तिथून पैसे घ्या. ही काय मुख्यमंत्र्यांना शिवाय देणार आहे काय? डायरेक्ट वसुली करण्याची पद्धत त्यानंच सांगितला, तुम्ही शहानिशा केला का? बरं, त्याच्या बायकोचं नाव काय तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही त्याला कर्ज दिलं आहे, उठायचं कोणाला बी कवा बी कशी बी कर्ज द्यायची आणि वसुलीला आमच्यासारख्या लोकांच्या मागं लागायचं. म्हणजे आम्ही काय प्रत्येकाचा काय ठेका घेतला का? ह्याचा काय झालं आमच्याकडे या, त्याचं काय झालं आमच्याकडे या. अरे किती फोन येतात. आणि हे सहज मी स्टोरीला ठेवल्यानंतर मला आमच्या इन्फ्लुएन्सरमधल्या 2-3 लोकांनी सांगितले की आमच्या गावात तर कित्येक लोकांनी असे अनेक नंबर ब्लॉक करून ठेवलेले आहेत. मग पोलीस प्रशासन याच्यावर काय करू शकतं का? मी रीतसर तक्रारसुद्धा द्यायला तयार आहे. माझ्याकडे हा नंबर आहे, ह्या मुलीनं स्वतःचं नाव सांगितलं नाही आहे, हिनं मला असल्या घाण शिव्या दिल्या. म्हणजे तुम्हाला सांगतो, ज्यावेळी माझं डोकं सणकलं 1-2 मिनटानं, मी अशा तिला शिव्या दिल्यात. आता ती माझा फोन उचलत नाही आहे. किती सहन करायचं? बरं, हा अक्षय पायगोंडा पाटील कोण? काय अक्षय पायगोंडा पाटील कोण? म्हणजे लिटरली मला आता कळत नाही की माझा म्हणजे मला का फोन येतोय. बरं, तो का सांगतोय की मी त्याची बायको आहे? काय मला कळणंच बंद झालंय. पण ही वसुलीची कोणती पद्धत आहे? तुम्ही त्यांच्याकडून काही लिहून घेतला नाही का? काही डॉक्युमेंट घेतला नाही का? म्हणजे रीतसर उद्या त्यांनी कर्ज बुडवलं तर तुम्ही त्या कर्जाची वसुली त्यांनी घेतलेल्या काही वस्तू किंवा काय तिथून नाही का ती परतफेड करू शकत का? तुम्ही कोण? बरं, मला त्यांनी नंबर दिला अक्षय पाटीलचा. मी अक्षय पाटीलला फोन केला. अक्षय पाटीलचा फोन कॉल फॉरवर्ड करण्यात आलेला आहे. मग ती बोलत्या कसं तिथनं, घे अनेक नंबर घे, माधरचोत अनेक नंबर घे. काय बोलू तुम्हाला सांगतो, पायातली आग म्हणजे तळमस्तकात गेली होती. लिटरली जर ती समोर असती ना, खाणं कानाखाली लावलं असतं. म्हणजे ही पद्धत नाही, ही विचार पद्धत नाही, ही विचारसरणी नाही. तुम्ही ज्या कंपनीतून कर्ज काढत, मी नंबर दिला आहे रीतसर, मी तक्रार करायला तयार आहे. जर यांच्या काय होते ना, यांच्यावर तक्रारी केल्या ना तर ते आम्हाला ते रिस्पॉन्स लोकांना सर्वसामान्य येतच नाही. सोशल मीडिया एक आता असं माध्यम आहे ना, निदान ह्या ह्याच्यातनं
ती तर समोर येईल लोकांच्या, जी फोन करायला लागलेत लोक. कंपनीला कळत नाही का तुम्ही वसुली कुठल्या लेवलला वसुली करणार आहे, तुम्ही कुणाकडं वसुली करायला आहे, का करायला आहे, कर्ज कुणाला दिला आहे त्या माणसाला. बरं मी जामीन आहे का, मी येऊन कुठं सही केल्या का, मला का, आम्ही काय केले, आमची दुकानाची दुखणी, आमची देणेकऱ्यांची दुखणी आम्हाला निष्ठणार हे सांभाळत बसायचं आहे काय मी. ह्या नंबरला आई शपथ सांगतो कमीत कमी 1000-2000 फोन करा. म्हणजे मी कधी शिव्या व्हिडिओमध्ये देत नाही. त्या पोरगीनं आज ऐकल्या की मी काय लेवलला जाऊन शिव्या देऊ शकतो आहे. तिला मी शिव्या दिल्यात, अशा दिल्यात, त्या पोरगीनं सुद्धा तिच्या आयुष्यात विचार केला नसेल की मी काय शिव्या दिल्यात. आणि करा, तिला फोन करा आणि सांगा रीतसर या गोष्टीवर मी तक्रार करू शकतो काय. पोलीस प्रशासन कोण आहे जरा बघा, माझी विनंती आहे. हे मी करू शकत असेल ना तर एखादा मेसेज वगैरे आम्हाला टाका. मी आमच्या कोल्हापूरच्या सायबरमध्ये सुद्धा हा निरोप दिला आहे. बघू, मला तिकडून काहीतरी कॉल आला तर नक्की करेन, मी कंप्लेंट नक्की करेन.